अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्यापूर्वीच वेतन बंद केलंय। अतिरिक्त शिक्षकांचं तातडीनं समायोजन करावं या आणि अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन झालं। त्यानंतर मागण्यांचं निवेदन शिक्षण निरीक्षक बालाजी यरमुनवाड यांना देण्यात आलं। शिक्षक मंजुरीचे निकष क्लिष्ट असल्यानं अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढू लागली आहे। अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं अन्य शाळांमध्ये समायोजन करण्यापूर्वीच त्यांचं वेतन प्रशासनानं बंद केलंय। हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरवणाऱ्या आणि त्यांचा पगार बंद करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, शिक्षकांची बिलं त्वरित मिळावीत अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं राज्यातील सर्वच शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आज निदर्शनं करण्यात आली। कोल्हापुरातही आंदोलन झाल्यानंतर शिक्षण निरीक्षक बालाजी यरमुनवाड यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। अतिरिक्त शिक्षकांचं तातडीनं समायोजन करावं, त्यांचा पगार पुन्हा सुरू करावा, शिक्षकांची थकीत बिलं मंजूर व्हावीत, शिक्षकांना अशैक्षणिक कामं दिली जाऊ नयेत, परीक्षा काळात पटपडताळणी कार्यक्रम असू नये, संच मान्यतेमधील त्रुटी दूर कराव्यात आणि पगार दर महिन्याच्या 1 तारखेला मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनात संतोष आयरे, मुश्ताक पटेल, रंगराव कुसाळे, अरुण मुजुमदार, स्नेहल रेळेकर, एम.एन. पाटील, सतीश लोहार उपस्थित होते।